शांतिशीघ्र लघुलेखन पुस्तिकेमधील आज आपण परिच्छेद 52 पासून सुरुवात करणार आहोत। रेडी फॉर डिक्टेशन, रेडी स्टार्ट। सभासद बंधूंनो, परिच्छेद सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या 23व्या वर्षातील कामकाजाचा अहवाल सादर करताना आम्हास आनंद होत आहे। चेंबरच्या स्थापनेस 23 वर्षे पूर्ण झाली आहेत। चेंबरचे कार्य व व्याप्ती दिवसेंदिवस प्रगतीपथावर असल्याचे चेंबरने केलेल्या पुढील कार्यावरून दिसून येईल। केंद्रीय अर्थसंकल्प 1983 मधील तरतुदीबाबत पुण्याचे नामवंत आयकर सल्लागार यांचे मार्गदर्शनपर जाहीर भाषण दिनांक 18 मार्च 1983 रोजी आयोजित करण्यात आले। परिच्छेद कोकण व पंढरपूर या भागात मोठ्या पुरामुळे जनतेचे फार नुकसान झाल्यामुळे त्यांना सहाय्य करण्यासाठी निधी जमवणे मानवतेच्या दृष्टीने आवश्यक होते। त्यामुळे सर्व व्यापारी व उद्योजक संस्थांनी पूरग्रस्त निधीस सढळ हाताने देणग्या देण्याचे ठरले। त्याप्रमाणे मे कलेक्टर यांच्याकडे परस्पर देणग्या सुपूर्द करण्यात आल्या। केंद्रीय अर्थसंकल्प 1984 या विषयावर दिनांक 18 मार्च 1984 रोजी श्री शहा यांचे व्याख्यान आयोजित केले होते। या अर्थसंकल्पातील व्यापाऱ्यांना जाचक अशा अटी तरतुदी त्यांनी नजरेस आणून दिल्या। चेंबरने सरकारकडे निवेदन पाठवून त्याविरुद्ध आवाज उठवावा असे त्यांनी आवाहन केले। त्याप्रमाणे केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे निवेदन पाठवले आहे। MIDC येथील प्लॉट्सचे अलॉटमेंट चार्जेस भरमसाठ वाढविण्यात आले आहेत। नव्या उद्योजकांना ते जाचक होणार आहेत याबाबतीत पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्यात आले आहे। सोलापूर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय या अभ्यासक्रमाची सोय करावी अशी संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे। चेंबरच्या कामाच्या व्यापाची विभागणी करण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या उपसमित्या व त्यांचे चेअरमन नियुक्त करण्यात आले। अहवालसाली कार्यकारी मंडळाच्या 10 सभा झाल्या व 125 विषयांचा विचार होऊन त्यावर निर्णय घेण्यात आले। ओव्हर। परिच्छेद 53, रेडी फॉर डिक्टेशन, रेडी स्टार्ट। मालक व कामगार यांचे शांततापूर्ण स्नेहाचे व सलोख्याचे संबंध टिकून राहणे हे उद्योगधंद्याच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे उद्योगधंद्यातील प्रगतीची गतिशीलता कायम ठेवता येते, उत्पादन सातत्याने चालू ठेवता येते। या उलट हे संबंध बिघडून संघर्ष व औद्योगिक कलह निर्माण झाल्यास उद्योगधंद्यात अशांततामय वातावरण निर्माण होते। संप, मोर्चे, निदर्शने, घेराव, दंगली यांसारख्या हिंसक प्रकारांना ऊत येतो। यामुळे उद्योगधंद्यांच्या क्षेत्रातील शिस्त बिघडते। यंत्रसामग्री, साधनसामग्री, कच्चा माल आदी राष्ट्रीय संपत्तीची नासधूस होते। कामाचे दिवस वाया जातात। उद्योगधंद्यांची घडी विस्कळीत होते। उत्पादन क्षेत्रातील नियोजनाचा तोल घसरतो। औद्योगिक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण होते व पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्नात घट होऊन राष्ट्राचे राहणीमान ढासळते। परिच्छेद औद्योगिक कलहामुळे औद्योगिक संस्थेचे जसे नुकसान होते त्याचप्रमाणे कामगारांवरही अनिष्ट परिणाम होऊन कामगारांची आर्थिक कोंडी होते। कामाचे दिवस विनावेतन वाया गेल्यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होते। काही कामगार संपाची फलश्रुती म्हणून बेकार होतात। त्यांच्यामध्ये पुढील कामाबाबत अनिश्चितता वाढते। कामगारांचे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते। संप दुर्दैवाने अयशस्वी झाल्यास कामगारांचे मनोधैर्य खचून जाते। कामगार संघटनाही आर्थिकदृष्ट्या समर्थ नसतात। त्यामुळे त्यांनाही कोर्ट कचेऱ्या, खटले आदी बाबींचा खर्च करणे अवघड जाते। कलह लवकर न मिटल्यास परिस्थिती आणखीनच चिघळते। कामगारांना आपला चरितार्थ चालवणे अशक्य होऊन जाते।
यामुळे दंगली, लूटमार यांसारख्या अनिष्ट प्रवृत्तीकडे कामगार वळतो. उद्योगधंद्याच्या मालमत्तेला धोका पोहोचण्याची शक्यता असते. कार्यक्षम कामगार अन्य उद्योगधंद्यात जातात. औद्योगिक गुंतवणुकीवर अनिष्ट परिणाम होतो. उद्योगधंद्यांचे लौकिक मूल्य ढासळते. ओव्हर. परिच्छेद 54. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. 1950च्या सुमारास प्रथम स्टेनलेस स्टीलने भारतात प्रवेश केला. तो प्रवेश घरगुती उपयोगाच्या भांड्यांच्या स्वरूपात भारतीय बाजारात झाला. आजही देशातील एकूण मागणीच्या 80% मागणी घरगुती भांड्यांच्या स्वरूपातीलच आहे. परदेशात विशेषतः विकसित देशांतून स्टेनलेस स्टीलच्या उपयोगाचे प्रमाण घरगुती भांड्यांपेक्षा पेट्रोलियम, खते, औषधे, वाहतूक, अणुऊर्जा, इमारती बांधकाम यासारख्या उद्योगातून अधिक आहे. परिच्छेद. स्टेनलेस स्टीलमध्ये लोखंड, क्रोमियम, निकेल यांचा उपयोग करून हा मिश्रधातू बनवला गेला आहे. 1970 पर्यंत स्टेनलेस स्टील पूर्णतः आयात करण्यात येत असे. 1970 मध्ये भारतात दुर्गापूर येथे स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनाची वार्षिक 3000 टन क्षमता असलेला सार्वजनिक क्षेत्रातील कारखाना सुरू झाला. 1975 मध्ये अहमदाबाद येथे स्टेनलेस स्टीलचे पट्टे बनविण्यास सुरुवात केल्याने भांडी उत्पादकांना ते अधिक सोयीचे झाले. 1970 पर्यंत स्टेनलेस स्टीलच्या मागणीचा आकडा तसा कमी होता. वर्षाला 18,000 टन ही कमाल मर्यादा गाठली गेली होती. पण 1970 नंतरच्या दशकात मागणी सतत लक्षणीय स्वरूपात वाढत गेल्याचे ध्यानात येईल. यापुढे स्टेनलेस स्टीलची मागणी वाढतच राहणार असा अंदाज व्यक्तविला जात आहे. देशातील स्टेनलेस स्टील प्लांट हा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग या उत्पादनांच्या बाबतीत आशा निर्माण करणारा म्हणून पाहिला जातो. दुर्गापूर येथील स्टील प्लांटने इलेक्ट्रिक भट्टी चालू केल्यामुळे वार्षिक स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनाची मर्यादा 2 कोटी टनापर्यंत गाठली आहे. त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातील कारखान्यांच्याही स्टेनलेस स्टीलचे उत्पादन वाढीचे कार्यक्रम आखले जात आहेत. अशा तऱ्हेने वाढत्या मागणीबरोबर देशातील स्टेनलेस स्टीलचे उत्पादनही वाढत आहे. हे सचिन्ह. तथापि देशातील उत्पादित स्टेनलेस स्टीलचा भाव विशेषतः इतर देशांच्या उत्पादनापेक्षा प्रति टनामागे जवळजवळ 25% जास्त पडतो. परदेशात तयार होणाऱ्या रंगीत स्टेनलेस स्टीलकडे आमच्या उद्योगांचे अजूनही लक्ष गेलेले नाही. तेव्हा त्यासाठीच संशोधन व विकास याकडे अधिक लक्ष देणे निसंशय जरूर आहे. ओव्हर. परिच्छेद 55. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. लोकांची मनोवृत्ती, त्यांची बचत करण्याची कुवत व त्यांची सांपत्तिक उलाढाल इत्यादी गोष्टींचा विचार करून लोकांना आपल्याकडील पैसे बँकेत ठेवण्यास प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून बँकांनी ठेवीचे वेगवेगळे प्रकार निर्माण केले व यामध्ये अजूनही नवनवीन प्रकार निर्माण होत आहेत. बँकांकडे मागणी ठेवी, मुदत ठेवी, इतर ठेवी या प्रकारच्या ठेवी असतात. ज्यांना रोजच्या रोज रक्कम काढावी लागते अशा लोकांसाठी म्हणजेच व्यापारी वर्ग, सार्वजनिक संस्था, कंपन्या व इतर संस्था इत्यादीसाठी या प्रकारच्या खात्याचा जास्त उपयोग होतो. या ठेवीमधून केव्हाही व कितीही रक्कम काढता येते व जमा करता येते. बँकेच्या दृष्टीने हे खाते विशेष फायद्याचे नसल्यामुळे या ठेवीवर व्याज दिले जात नाही. दिलेच तर अगदी अल्पदर दिले जाते. परिच्छेद. लोकांमध्ये विशेषतः मध्यमवर्गीय व कनिष्ठ वर्गातील व्यक्तीसाठी हा प्रकार उपलब्ध करण्यात आला आहे.
अशा लोकांजवळ मोठ्या प्रमाणावर पैसा नसल्यामुळे ते आपल्या उत्पन्नातून फारच अल्प बचत करू शकतात. त्यांच्याकडील ही अल्प बचत सोयीच्या अभावी खर्च होऊ नये व या बचतीचा उपयोग त्यांना व देशाला व्हावा या दृष्टिकोनातून बँका बचत ठेवीवर पैसे स्वीकारतात. यामुळे बचत करण्याची सवय निर्माण होते. लोकांना बचत करण्यास प्रवृत्त करावे म्हणून या खात्यावर किती पैसे ठेवावेत यावर बंधन असत नाही. या खात्यातून शक्यतो पैसे कमी काढले जातात. याचा परिणाम म्हणजे ठेवीदारांच्या खर्चिक वृत्तीला आळा बसतो. परिच्छेद मुदत ठेवीमध्ये ठेवलेले पैसे ठराविक मुदतीसाठी असतात. या ठेवीमध्ये ठेवीदार 3 महिन्यांपासून कितीही वर्षांपर्यंत आपले पैसे ठेवू शकतो. अशी ठेवी ठेवताना ठेवीदारांसाठी ठराविक नमुन्यात अर्ज भरून ठेवीमध्ये ठेवावयाची रक्कम बँकेकडे भरावयाची असते. यासाठी बँक ठेवीदाराला पावती देते. या ठेवीमधील पैसा बँकांना दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये गुंतविता येत असल्याने बँका ठेवीदारांना जास्त दराने व्याज देतात. ठेवीची मुदत व रक्कम जितकी जास्त असेल त्या मानाने जास्त दराने व्याज दिले जाते. ठेवीची मुदत संपल्याशिवाय ठेवीदाराला या ठेवीतून पैसे परत मिळत नाहीत. परंतु ठेवीदाराला पैशाची गरज असल्यास या ठेवीच्या तारणावर ठेवीच्या रकमेच्या 80% ते 85% कर्ज मिळते. ठेवीवरील व्याज दर 3 महिन्यांनी अथवा 6 महिन्यांनी दिले जाते. अलीकडे दरमहा सुद्धा व्याज दिले जाते. हे व्याज ठेवीदाराच्या चालू खात्याला, बचत खात्याला किंवा आवर्त ठेव खात्याला जमा करण्याचीही तरतूद असते. परिच्छेद बँकेचे उत्पन्न मिळवण्याचे प्रमुख साधन म्हणजे बँक देत असलेली कर्जे. बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात व या ठेवीमधून व पतपैशाची निर्मितीतून बँक वेगवेगळ्या प्रकारचे कर्जे गरजू व्यक्ती किंवा संस्थांना देते. अशी कर्जे देत असताना बँकांना लाभप्रदतेबरोबरच संरक्षितता व रोखता यांचाही विचार करावा लागतो. ओव्हर परिच्छेद 56 रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. 19व्या शतकाच्या अखेरीस पडलेल्या दुष्काळाचा अभ्यास झाल्यानंतर देशात जे भाग अतिदुष्काळी म्हणून प्रसिद्ध होते तेवढ्या भागात प्रथम धरणे बांधण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात अन्नधान्य उत्पादन वाढविण्यासाठी निरनिराळ्या पंचवार्षिक योजनांच्या काळात अनेक धरणांच्या योजना होऊन सिंचनाखालील क्षेत्र वाढले व यापुढेही वाढत जाणार आहे. परिच्छेद या क्षेत्रवाढीबरोबर पाणी जमिनीच्या शास्त्रीय नियोजनाकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे व होत आहे. या नवीन धरणांच्या लाभक्षेत्राखाली कित्येक ठिकाणी सपाट काळ्या खोल चिकणयुक्त माती असलेल्या जमिनी पाण्याखाली आल्या आहेत व येत आहेत. या जमिनीत संशोधनाचे निष्कर्ष उपलब्ध असूनही सध्या पाण्याच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा अवलंब केला जात नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊनही कृषी उत्पादन वाढण्याऐवजी जमिनींना कोड फुटून क्षारयुक्त व चिबड होऊन ते मोठ्या प्रमाणात घटत आहे व सिंचनाच्या सोयीमुळे उत्पादनात आपण घट आणतो असे विस्मयजनक चित्र दिसू लागते. सध्या भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या 4 राज्यांतील सिंचनाखालील मध्यम खोल व खोल काळ्या जमिनीत कोड फुटलेल्या जमिनीचे क्षेत्र 1977 सालापर्यंत 14,20,000 हेक्टर असे आहे. असा अंदाज डॉक्टर देशमुख यांनी केला होता. 5 वर्षात वरील क्षेत्रात आणखी वाढ झाली असण्याचा संभव आहे व नजीकच्या काळात लाखो रुपये खर्च होऊन त्यात पुष्कळच भर पडेल असे दिसते. माझ्या अंदाजाप्रमाणे भारतातील आडव्या पाटाच्या पाण्याने भिजणाऱ्या जमिनींपैकी क्षारयुक्त
व चिबड झालेल्या एकूण 60 लाख हेक्टर जमिनीपैकी 20 लाख हेक्टर एवढ्या काळ्या जमिनीत हा प्रश्न आहे. ओव्हर. परिच्छेद 57. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. सन्माननीय सहकारी सभासद बंधू भगिनींनो, आपल्या सहकारी साखर कारखाना सोलापूर लिमिटेड यांचा 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करताना मला आनंद होत आहे. आपल्या साखर कारखान्याचा मार्च 1985 अखेरच्या वर्षाचा वार्षिक अहवाल आपणाकडे आहे. तो आपण वाचला असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. तसेच वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रके संचालक मंडळाच्या वतीने आपणास सादर करताना मला आनंद होत आहे. परिच्छेद. आपणा सर्वांना कल्पना असेलच की हा साखर कारखाना सहकार तत्वावर लहानातल्या लहान शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच समाजातील सर्व थरातील सामान्य माणसाचे जीवन सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी आपल्या कारखान्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. तसेच कारखान्याच्या निरनिराळ्या माध्यमातून सर्व थरातील लोकांचे जीवन समृद्ध व्हावे, प्रगतिशील व्हावे व कृषी औद्योगिक नवसमाज निर्माण व्हावा व सहकारी चळवळ भक्कम, शक्तिशाली व ग्रामीण जनतेच्या उन्नतीचे व दुर्बल घटकांच्या कल्याणाचे समाज परिवर्तनाचे कार्य करण्यासाठी स्थापन झालेला आहे. परिच्छेद. भारताचे सर्वांचे लाडके नेते पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी अल्पावधीतच सर्व थरातील जनतेच्या तसेच शेतकरी, मजूर वर्ग, कामगार वर्ग, भूमिहीन शेतकरी, मागासवर्गीय यांच्या आशा आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. तसेच महाराष्ट्रातील औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक कार्यक्रमांना चालना दिली असे नमूद करण्यास अभिमान वाटतो. परिच्छेद. आपल्या कारखान्यातून पाझर तलाव, उपसा जलसिंचन योजना इत्यादीसाठी सरकारकडे मंजुरीसाठी व ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगार योजना, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, ग्रामीण रस्ते सुधारणा, कुक्कुटपालन व शेतीवर अवलंबून असणारे लघुउद्योग व त्यांचा विकास इत्यादी विविध कल्याणकारी योजनेद्वारे परिश्रमाची पराकाष्ठा करीत आहेत. परिच्छेद. आपल्या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे 1985-86 साली सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, बार्शी या तालुक्यातील गावे यांचा नव्यानेच समावेश करण्यात आला आहे. सन 1983-84 वर्षात कारखान्याचे उत्पादन व सर्वांगीण विकास यासाठी राष्ट्रीय उत्पादकता परिषद नवी दिल्ली या केंद्रशासित संस्थेने 1984चे उत्पादकता पारितोषिक आपल्या कारखान्यास देऊन गौरव केला. ही बाब आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे. हे पारितोषिक म्हणजे सहकारी तत्वाचा व त्याच्या धोरणांचा व महान कार्याचा सन्मान होय. परिच्छेद. देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता केंद्र व राज्य शासनाने 20 कलमी कार्यक्रम व समाज कल्याण योजना जाहीर केल्या आहेत. या योजना परिणामकारक व यशस्वीरित्या राबविण्यासाठी आपल्या कारखान्याने सतत प्रयत्न केले आहेत व त्यानुसार 20 कलमी कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून कारखान्याचे जलसिंचन योजना, कुटुंब कल्याण रक्तदान शिबिर, गोबर गॅस अनुदान योजना, वृक्षारोपण, मागासवर्गीयांसाठी अनुदान योजना, फळझाडे व इतर 20 कलमी कार्यक्रमांतर्गत योजना कार्यवाहीत आखल्या आहेत. सध्या कारखान्याच्या परिसरात 75,000 निरनिराळी जातीची झाडे असून 1985 साली सुमारे 3,000 झाडे लावण्यात येणार आहेत. ओव्हर. परिच्छेद 58. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर करण्यात येतो. छोट्या मोठ्या विविध उद्योगधंद्यात काम करीत असलेले
सुमारे 25 लाख कामगारातून 110 गुणवंत कामगारांची निवड करण्यात येते व 1985 सालातील गुणवंत कामगार म्हणून आपल्या साखर कारखान्यातील नानासाहेब पाटील या कामगार प्रतिनिधीचा समावेश आहे। हे आपणा सर्वांना अत्यंत भूषणावह आहे व श्री नानासाहेब पाटील हे अभिनंदनास पात्र आहेत। त्याचप्रमाणे आपले कारखान्याचे संचालक मंडळ व कामगार बंधूंनी त्यांचा सत्कार केला व त्यांना दूरदर्शन संच देऊन गौरव करण्यात आला। दैनंदिन कामकाजामध्ये सर्व सदस्य सहकाऱ्यांनी व्यक्तिशः लक्ष घालून काटकसरीच्या धोरणाचा अवलंब केला अशा सर्व सदस्यांचा मी ऋणी आहे। कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी वर्ग, कामगार वर्ग कामकाजात एकरूप होऊन खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले व दिलेली कामे अत्यंत समाधानकारक पार पाडली याबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे। आपला कारखाना 25व्या वर्षात पदार्पण करीत आहे। ही विशेष बाब म्हणून यावर्षी 20% बोनस जाहीर करण्यात येत आहे। तसेच प्रत्येक सभासदास दीपावलीनिमित्त 5 किलो साखर रास्त भावात देण्यात येत आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याचे मी अत्यंत आभारी आहे। ओव्हर। परिच्छेद 59 रेडी फॉर डिक्टेशन। रेडी स्टार्ट। विकसनशील किंवा अविकसित देशांचा विकास करावयाचा असल्यास त्या देशातील मनुष्यबळाचा पूर्णपणे उपयोग करणे आवश्यक आहे। नुकत्याच केंद्र सरकारला सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये असे नमूद केले आहे की देशात डिसेंबर 84 पर्यंत 150 लाख व्यक्ती रोजगार पुस्तकात देशातील रोजगार कार्यालयात बेरोजगार आहेत। त्या दृष्टीने बेरोजगारीचा प्रश्न सोडविणे अत्यावश्यक झालेले आहे। वरील संस्थेत दरवर्षी भर पडत जाणारच। परिच्छेद भारतातील शिक्षण पद्धतीमुळे बेकारीचा प्रश्न सोडवण्यासाठी फारच थोडी मदत होते। विद्यालयीन किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्याने काय करावे याचे ज्ञान नसते। नुसते पुस्तकी ज्ञान दिले जाते। त्याऐवजी मॅट्रिक किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कामाचे शिक्षण द्यावयाला पाहिजे। पुस्तकी ज्ञानाशिवाय प्रात्यक्षिक ज्ञानसुद्धा विद्यार्थ्याला घ्यावयाला पाहिजे की जेणेकरून विद्यार्थी शाळेच्या बाहेर पडताच काम करण्यास पात्र असायला पाहिजे। मग तो नोकरी किंवा स्वतःचा धंदा किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल। परिच्छेद भारतातील सुशिक्षित वर्ग सरकारी नोकरीवर अवलंबून राहतो। शिक्षण पूर्ण झाले की तो नोकरीच्या आशेवर बसतो। त्याऐवजी स्वतःचे उद्योगधंदे कुटीर उद्योग सुरू करायला पाहिजे। त्यासाठी बँका किंवा सरकारने योग्य मार्गदर्शन करून धंद्याला लागणारे भांडवल, जागा, तंत्रज्ञान पुरवावयाला पाहिजे। तसेच त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून द्यावी किंवा त्याबद्दल योग्य मार्गदर्शन अथवा सल्ला द्यावा। रोजगार हमी योजना किंवा इतर योजना राबवायला पाहिजेत। इतकेच नव्हे तर त्याची योग्य तऱ्हेने अंमलबजावणी व्हायला हवी। परिच्छेद लहान उद्योगधंद्यांना प्रोत्साहन द्यावयाला पाहिजे। ज्या वस्तू लहान कारखान्यात तयार केल्या जातात त्याच वस्तू मोठ्या कारखान्यामध्ये तयार करू नये अशा प्रकारचा कायदा पास करावा। त्यामुळे लहान उद्योगांना संरक्षण मिळेल। कुशल कामगार नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा एखादा धंदा सुरू करून बेकारीचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल। नियोजन मंडळाने बेकारी दूर करण्यासाठी नियोजन रोजगार निर्माण करण्याच्या तत्वावर नियोजन मंडळाने बेकारी दूर करण्यासाठी नियोजन रोजगारी निर्माण करण्याच्या तत्वावर उभारले जावे। उत्पादन उपलब्ध होऊ शकेल अशा सोयींना प्राधान्य देणे आवश्यक आहे। याशिवाय प्रत्येक भारतीय नागरिकाने लक्षात ठेवायला पाहिजे की बेकारांचा प्रश्न सोडविणे हे काम फक्त केंद्र किंवा
राज्य सरकारचे नसून प्रत्येक भारतीयांचे, स्वयंस्फूर्त संस्थांचे, शिक्षण संस्थांचे, उद्योगपतींचे आहे. आणि ही जाणीव जेव्हा प्रत्येक भारतीयांमध्ये निर्माण होईल त्या दिवशी भारतातून बेकारीच्या प्रश्नाचे समूळ उच्चाटन होईल. ओव्हर. परिच्छेद 60. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. सभ्य स्त्री पुरुष हो, आपल्या कंपनीच्या 20व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत आपले स्वागत करताना मला आनंद होत आहे. 31 डिसेंबर 1985 रोजी संपलेल्या वर्षाबाबत नफा तोटा पत्रक, संचालक मंडळाचा अहवाल तसेच हिशोब तपासलेल्या हिशोबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच आणि संचालकांचा अहवाल आपण वाचला असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. चालू साली मालाच्या वाढणाऱ्या किमती, कामगारांचे सुधारित वेतन आणि इतर वाढ या कारणांमुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. उद्योगधंद्यातील वाढणारी तीव्र स्पर्धा व बाजारपेठेत मंदी असल्यामुळे उत्पादक वस्तूसाठी जाहिरातीमध्ये 25% खर्च करण्याची व उत्तेजन देण्यासाठी खर्च करण्याची गरज भासली. संचालक मंडळाचे वेळोवेळी बदललेल्या धोरणामुळेच आपली कंपनी प्रगती करू शकली. वेळोवेळी कामगार ओढाताण न करता होणाऱ्या संपास वेळीच उपाययोजना केल्यामुळे उत्पादनात 15% वाढ झाली. कंपनीने आता पावेतो पुष्कळच प्रगती केली आहे. कंपनीने आखलेल्या औद्योगिक अंमलबजावणीस जलद गतीने प्रगती केली आहे. यासंबंधीचा वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. परिच्छेद. 1985 साली कंपनीची आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी समाधानकारक नाही. कच्च्या मालाच्या किमती, वेतन श्रेणी, विजेचे वाढते दर, कामकाजाचे खर्च व घसारा यांची तरतूद केल्यानंतर कंपनीला जास्त नफा मिळाला नाही. परंतु कंपनीची परिस्थिती समाधानकारक आहे हे आपण मान्य कराल अशी मी आशा करतो. कंपनीच्या अधिकारी वर्गाचे, कर्मचाऱ्यांचे व कामगार संघटनेचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल मी माझ्या सहकार्याचा अत्यंत ऋणी आहे. आपण जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो व मला असाच पाठिंबा मिळत राहील अशी अपेक्षा करतो. ओव्हर.